शरद पवार 50 वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात रिलेव्हंट असणारं नाव. कालपर्यंत या माणसाला टाळून दुसऱ्या पक्षातली सुद्धा कुठलीही गोष्ट होत नाही असं बोललं जात होतं. पण आज शरद पवारांच्या हातात काहीच राहिलं नसल्याचं बोललं जातंय. भाजपनं सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या हातातनं राजकारण खेचून घेतलंय, अशी चर्चा होतीये. देवेंद्र फडणवीस जिंकले, भाजप जिंकली आणि शरद पवार हरवे असं चित्र रंगवण्यात येऊ लागलंय. आता हे सगळं मान्य केलं तरी एक गोष्ट मात्र सहजासहजी मान्य करता येत नाही, ती म्हणजे आपला प्रत्येक डाव अचूक खेळणाऱ्या शरद पवारांनी इतक्या सहजासहजी सगळं सोडून दिलं. अजित पवारांचा पक्ष आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याची संधी शरद पवारांनी अशी सहजपणे सोडून दिली. अदाणींपासनं ते मोदींपर्यंत व्यक्तिगत पातळीवर संबंध ठेवणाऱ्या पवारांना तटकरे पटेल या त्यांच्या चेल्यांनी मात दिली. आणि हे सगळं इतकं सोपं होतं का? म्हणजे काय तर सुनेत्रा पवारांचा अगदी 2च दिवसात शपथविधी होणं, तटकरे पटेल यांना फडणवीसांनी लगेचच ग्रीन सिग्नल देणं, अजित पवार गटाच्या आमदारांनी सुद्धा सहजपणे ही भूमिका स्वीकारणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी सहजपणे हे मान्य करणं, अगदी सहजपणे मैदान सोडणं. हे चित्र न पटण्यासारखं कुठेतरी काहीतरी घोळ असू शकतो. शरद पवार इतक्या सहज आणि इतक्या सोप्या पद्धतीनं मैदान सोडतील असं म्हणता येत नाही. आणि त्यामुळेच आजही एक भीती अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांना, भाजपच्या काही विशिष्ट नेत्यांना आहे. ती म्हणजे शरद पवारांच्या मनात नेमकं आहे काय? हा माणूस शांत का आहे? आता हे आपण नेमकं का म्हणतोय, इथनंच विषयाला सुरुवात करूया. प्रफुल्ल पटेल अजितदाला म्हणतात त्याप्रमाणे 2014, 17, 19 अशा तब्बल 3 वेळा शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी बोलणी केली होती आणि अंतिम वेळी आपला निर्णय फिरवला होता. आता हे राजकारण पाहिलं तर 2014ला भाजप शिवसेना सत्तेत आले, पण सत्तेत योग्य संधी मिळावी म्हणून सेना भाजपवरती दबाव टाकू लागली. शिवसेना विरोधात बसली. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. त्याचवेळी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आणि सेनेची बार्गेनिंग पॉवर 0 करून टाकली. ही पवारांची अशी कृती होती ज्यामुळे सेना भाजप यात पाटू लागलं. भाजपला देखील सेना नसेल तर शरद पवार सोबत येतील अशी स्वप्न पडू लागली. अर्थात ही खेळी शरद पवारांनी खेळली आणि जिंकली सुद्धा. त्यानंतर चर्चा झाल्या. आता 2017 शिवसेना आणि भाजप यांच्यात फाटत चाललं होतं आणि मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने ही युती तुटलेली होती. एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत होते. तेव्हा राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याची बोलणी केली. पवारांनी भाजपसमोर ठेवलेली पहिली अट म्हणजे सेनेला भाजपनं सोडणं, जे भाजपनं केलं नाही. आणि ही चर्चा तिथेच थांबली, कारण भाजपला शरद पवारांची एक भीती होती, ती म्हणजे शरद पवार आपल्याला सेनेसोबत युती तोडायला सांगतील आणि पुन्हा आपल्यालाच दूर करून सेनेसोबत जातील. त्यानंतरची चर्चा 2019 महाविकास आघाडी म्हणून सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आकाराला आली. चर्चा बैठका यांचं सत्र सुरू झालं, पण काँग्रेसचं मन वळवणं महत्त्वाचं होतं. प्रादेशिक नेते मंत्रिपदासाठी दबाव टाकत होते. सेनेचं बार्गेनिंग वाढत होतं. दोन्ही पक्षांना कंट्रोल करणं महत्त्वाचं ठरत होतं. अशात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, जी केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय उठवली जाणार नव्हती. खरं तर राष्ट्रपती राजवट लागूच यासाठी झाली होती की भाजपनं सेना किंवा काँग्रेसचा एक मोठा गट आपल्याकडे वळवून घेण्याची यंत्रणा लावली होती. अशावेळी शरद पवारांनीच अजितदादांना तिकडे पाठवलं. राष्ट्रपती राजवट उठवली गेली, शपथविधी झाला आणि लगेचच तो संसार फुलायच्या आधीच मोडला. या कृतीनं 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. एकतर भाजप गाफील राहिलं आणि सेना काँग्रेसचे नेते आपल्याकडे खेचून घ्यायचं ऑपरेशन त्यांनी सोडून दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसनं सुद्धा पवारांचं मोठेपण तडकापटकीनं मान्य करून सत्ता स्थापन केली आणि या सत्तेत पडती भूमिका घेतली. अगदी गेल्या 10 वर्षातल्या पवारांच्या या सगळ्या खेळीत, ज्यातनं फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून शरद पवारांनी रोखलं. अगदी अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हासुद्धा इकडे उद्धव ठाकरेंची सहानुभूती आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आणि दुसरीकडे सत्तेची मतं मिळवण्यासाठीच पवारांनी ही फूट घडवून आणली असं बोललं गेलं. लोकसभेला महाविकास आघाडीचं वातावरण होतं. पवारांचे 8 खासदार निवडून आले. विधानसभेला वातावरण फिरलं तरीसुद्धा अजितदादांचे तब्बल 41 आमदार निवडून आले. 9 खासदार आणि 51 आमदार घेत दोन्हीकडनं हा पक्ष महत्त्वाचा ठरला. फायदा पवारांचाच. आता हा इतिहास एका बाजूला आणि आजचं चित्र एका बाजूला. पण हेच चित्र जरा वेगळ्या पद्धतीनं पाहिलं तर काहीतरी घोळ होताना दिसतो. म्हणजे नेमकं काय तर पहिला मुद्दा सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करणं, तडकापडकी शपथविधी पार पडणं. सुनील तटकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणतात की पवार गटातल्या नेत्यांनी अंत्यसंस्काराच्या पूर्वीच विलिनीकरणाची चर्चा सुरू केली, म्हणून आम्ही तडकापडकी शपथविधीचा निर्णय घेतला.
म्हणजेच काय तर विलिनीकरणाची चर्चा शरद पवार गटाच्या नेत्यांकडनं चालू झाल्यामुळेच सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला. समजा आता या चर्चा पवार गटाकडनं सुरू झाल्या नसत्या तर आजच्या तारखेला सुद्धा अजित पवारांची जागा राज्यात रिक्तच असते. आमदार सैरभैर झाले असते. इतर नेत्यांनी या सहानुभूतीवर स्वार होण्याचं धाडस दाखवलं असतं. त्यामुळे पहिली कृती कोणी केली हे महत्त्वाचं ठरतं. शरद पवार गटाकडनं विलिनीकरणाचं स्टेटमेंट करून पहिली कृती झाली आणि त्यातूनच तडकाफडकी अजित पवार गटात कोणत्याही बैठका अंतर्गत वर्चस्वाची लढाई न होता सुनेत्रा पवारांच्या ताब्यात नेतृत्व देण्यात आलं. भाजपनं सुद्धा सुनेत्रा पवारांचं नाव तात्काळ मान्य केलं. आता हे झालं नसतं तर भिजत घोंगडं राहिलं असतं. सहानुभूतीचा फॅक्टर 8 ते 10 दिवसातच वजा करण्यात विरोधी गटांना यश आलं असतं आणि त्यातूनच सुनेत्रा पवार नवख्या ठरतात. पार्थ पवारांवर आरोप आहेत. जय पवारांना अनुभव नाही. या कारणांमधनं पवार कुटुंबाच्या बाहेर नेतृत्व गेलं असतं. आता हे पाहिलं तर पवारांनी डावपेच आखलेत असं वाटतं. पण पक्ष शरद पवारांच्या ताब्यातनं गेलेला आहे असं सध्याचं चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना धोबी पछाड दिल्याची चर्चा आहे. कारण अजित पवारांच्या नेतृत्वात पोरकं झालेल्या पक्षात अजित पवारांच्याच उंचीचं नेतृत्व नाहीये. हा गट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाकडेच आशेनं पाहिल. या राजकारणातनं एक मोठा गट फडणवीसांच्या हाती लागतो. महाराष्ट्रात फक्त भाजप नाही तर राष्ट्रवादीवर सुद्धा आपला कंट्रोल आहे. आपण 2 पक्ष चालवतो हे दिल्लीच्या नेत्यांना दाखवून देण्यात फडणवीस यशस्वी ठरतील आणि त्यांच्याच नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. आता असं जरी असलं तरी इथे सुद्धा एक शंका राहू नये. ती म्हणजे दिल्लीच्या नेत्यांना सगळ्यात जास्त गरज कशाची आहे, आमदारांची की खासदारांची? शरद पवार गटाकडे तब्बल 8 खासदारांचं बळ आहे. केंद्रात भाजप हा मित्रपक्षांच्या जीवावर सत्तेत आहे. अशावेळी 8 खासदार म्हणजे केंद्रातलं मोदी सरकार अजून भक्कम होणं. राज्यातल्या सत्तेत आमदारांची गरज भाजपला नाहीये. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट दुरावला तरीसुद्धा भाजप राज्यात आकड्याची मोडतड करून सत्तेत कायम राहू शकतो. पण केंद्रातलं राजकारण तसं नाहीये. नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि एकट्या नायडूंच्या जीवावर थांबता येत नाही. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर 7 खासदारांच्या जीवावर वाढत राहते. अगदी आत्ताचंच उदाहरण द्यायचं तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर घातपाताची शक्यता ममता बॅनर्जींनी व्यक्त केली. भाजप विरोधात राष्ट्रीय राजकारणाला या चर्चेमुळे जोर मिळाला असता. पण शरद पवारांनी कोलकात्यावरनं होणाऱ्या या चर्चेत तथ्य नसल्याचं सांगितलं आणि विरोधाचा सूर बंद झाला. केंद्रात राहुल गांधी इंडिया आघाडी या एकीला शह देण्यासाठी शरद पवार सोबत आलेलं केंद्रीय नेतृत्वाला कधीही परवडतं किंवा तशी त्यांना गरज देखील आहे. अगदी वेगवेगळ्या फॅक्टरवर सांगायचं झालं तर अदाणींना पूरक भूमिका घेऊन मोदींवर होणारे अदाणीबाबतचे आरोप चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचं काम सुद्धा शरद पवारच करू शकतात. सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की दिल्लीला शरद पवारांची गरज वाटत नाही असं ठामपणे म्हणता येत नाही. उलट दिल्लीच्या नेत्यांना शरद पवार अधिक महत्त्वाचे ठरतात. शरद पवारांच्या नेतृत्वात दोन्ही गट एकत्रित आले तर दिल्लीचा फायदा अधिक होतो. पण दोन्ही गट वेगळेच राहिले तर दिल्लीचा तोटा आणि मुंबईचा फायदा होताना दिसतो. त्यामुळेच कुठेतरी पाणी मुरतंय का असं वाटतं. आता त्यापुढचं राजकारण कसं होतंय तर शपथविधीच्या दिवशी शरद पवार कॅमेऱ्यांसमोर आले आणि आपल्याला शपथविधीबाबत माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे अजितदादांचं कुटुंब आणि शरद पवार यांच्यातनं विस्तवही जात नाही. पवारांना टाळून अजित पवार कुटुंबानं निर्णय घेतलाय असं चित्र दिसून आलं आणि कालचं चित्र म्हणजे सगळे पवार एकत्र आलेत. अजितदादांच्या स्मारकाच्या चर्चेच्या निमित्तानं पार्थ पवार, जय पवार, शरद पवार अशा चर्चा होत आहेत. शरद पवार काल स्वतः अजित पवारांच्या घरी गेले. साहजिकच कालपर्यंत जे मतभेद होते ते दाखवले जात होते का असाही प्रश्न आहे. असो, पण शरद पवार शांत आहेत. पवारांनी सहज मैदान सोडल्याचं चित्र आहे आणि इतक्या सहजपणे डाव सोडल्यानेच अजित पवार गटातल्या नेत्यांना भाजपच्या काही विशिष्ट नेत्यांना टेन्शन आलंय आणि मग त्यातूनच एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, शरद पवार कुठला डाव टाकणार आहेत की हाच शरद पवारांचा डाव होता?